क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वणी नाशिक रोडवर रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला। अल्टो कार क्रमांक MH04 DY 6642 आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन कार नाल्यात पलटी झाली। या अपघातात कारमधील 7 जणांचा मृत्यू झाला असून मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत। मृतांची नावे खालीलप्रमाणे: देविदास पंडित गांगोडे राहणार साळसाळे तालुका दिंडोरी, मनीषा देविदास गांगोडे राहणार साळसाळे तालुका दिंडोरी, उत्तम एकनाथ जाधव राहणार कोशिंबे, अलका उत्तम जाधव राहणार कोशिंबे, दत्तात्रय नामदेव वाघमारे देवपूर देवठाण, अनुसया दत्तात्रय वाघमारे राहणार देवपूर देवठाण, भावेश देविदास गांगोडे राहणार साळसाळे या दिंडोरी तालुक्यातील मृतांची नावे आहेत। अपघातानंतर अल्टो कार रस्त्याच्या बाजूच्या पाण्याने भरलेल्या नाल्यात उलटली। गाडीत अडकलेल्या 7 जणांना बाहेर पडता आले नाही। पाण्यात श्वास गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती मिळते आहे। मोटरसायकलवरील मंगेश यशवंत कुरघुडे व अजय जगन्नाथ गोंद हे दोघे जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। हे दोघे सध्या भोला पिंपळगाव सातपूर येथे वास्तव्यास होते। माहितीनुसार मृत व्यक्ती नाशिकमध्ये त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसासाठी आले होते आणि कार्यक्रमानंतर परत त्यांच्या गावी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।